आपण अन्न पदार्थांमधील भेसळ हा चॅप्टर आपण शिकलेला आहोत, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये आपण आज प्रात्यक्षिक करून पाहणार आहोत की अन्न पदार्थांमध्ये भेसळ कशी करतात. अन्न पदार्थांमध्ये भेसळ केल्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होतात. आजकाल पाहिलं आहे आपण भाजीपाल्यांवर सुद्धा अनेक प्रकारचे रासायनिक खतं मारतात. त्याच्यामुळे आपण कितीतरी वेळा मी सुद्धा स्वतः भाज्या बनवलेल्या फेकलेल्या आहेत. चवळीच्या शेंगा, भेंडीची भाजी, अशी वास येतो. अजून या पालेभाज्या आहेत ना, याच्यावर सुद्धा खूप फवारणी करतात आणि त्या आपण मिठाच्या पाण्यातही धुतल्या तरी पण त्यांचा वास जात नाही आणि आपल्या आरोग्यावर परिणाम होते आणि कॅन्सर सारखे असाध्य रोग होतात आणि माणूस काय होतो, मरण पावतो. तर अशा प्रकारे खूप हानिकारक असतात जर अन्नात भेसळ केली तर. आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंटने कायदा सुद्धा केलेला आहे. अशाला जर आपण तक्रार केली अन्न पुरवठा विभागाकडे, अन्न आणि औषधी प्रशासन विभागाकडे जर आपण काय केली, तक्रार केली तर, आणि हे जर समजलं आपल्याला की भेसळ झालेली आहे तर त्यांच्यावर काय होते, कारवाई सुद्धा होते, तुरुंगवास होतो त्यांना. म्हणून अलर्ट राहा आणि असं काही दिसलं भेसळ वगैरे तर त्यांची तक्रार अवश्य करायची. तर आता आपण हा घरगुती दूध आणलेला आहे इथे. आराध्याने घरगुती दूध आणलेलं आहे. तिच्या घरचा कोणी आणलेला आहे? सावनीनं आणलेला आहे, दूध आणलेलं आहे. या दुधाला आपण इथे परीक्षा नळीमध्ये घेतलेला आहे. घरचंच दूध आहे पण आपण जाणून बुजून इथं पाणी टाकलेलं आहे की आपल्याला म्हणजे पाणी टाकल्यानंतर काय होते, काय दिसते. तर आपल्या शाळेमध्ये APJ अब्दुल कलाम मध्ये हे लॅक्टोमीटर आहे. ह्या लॅक्टोमीटरवर आपल्याला खुणा दिलेल्या आहेत. दिसतात का खुणा इथे? काय येतं? 0, 10, 20, 30, 40. ह्या लॅक्टोमीटर मध्ये ह्या 30च्या वर नाही गेलेले पाहिजे. समजा याला लॅक्टोमीटर मध्ये आता इथे टाकलं, समजा हा 30च्या वरच राहिला पाहिजे उभा इथे दुधामध्ये. आता मी आता दूध आणि इथं पाणी टाकलेलं आहे. आता या दुधामध्ये मी हा लॅक्टोमीटर इथे बुडवते. समजा याची 30च्या वर गेलेला आहे समजा, तर इथं समजायचं दुधामध्ये पाणी मिक्स केलेला आहे. बघा आता मी इथं लॅक्टोमीटर टाकते, गेला पूर्णच बुडाला पूर्ण. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, पाणी आहे हे आपल्याला समजलं. हा पूर्णच गेला आतमध्ये, म्हणजे त्याला समजलं काय आहे, याच्यामध्ये पाणी मिक्स आहे. किंवा आपण एखाद्या स्लाइड असते आपल्याजवळ, काचेची स्लाइड, तिच्यावर सुद्धा थेंब घेतला आणि तो घसरला नाही लवकर समजा, तर समजायचं तो दूध असली आहे. नाहीतर समजा पटकन घसरला तो, तर समजायचं नकली आहे. आता याच्यानंतर आपण